नमस्कार फ्रेंड्स. आज आपण आलो आहोत जळगाव शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा प्रसिद्ध भाऊंच्या उद्यानात. आता तुम्हाला वाटेल त्यात काय वेगळं, उद्यानासारखंच उद्यान. पण नाही फ्रेंड्स, हे थोडं हटके आहे. हे उद्यान जळगावकरांसाठी फक्त एक बाग नाही, तर आरोग्याचं आणि विरंगुळ्याचं एक हक्काचं ठिकाण आहे. या उद्यानामुळे तुमची कलात्मक आणि साहित्यिक प्रगती होण्यास मदत मिळते. इथे मिळते तुमच्यातील कलाकाराला एक ओपन व्यासपीठ. कसं? चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या उद्यानाची संपूर्ण सफर करूया आणि जाणून घेऊयात. फ्रेंड्स, तुम्हाला माहीत आहे का याला भाऊंचे उद्यान असे का म्हणतात? आणि हे भाऊ म्हणजे नेमके कोण? तर जळगाव आणि खान्देश परिसरात भाऊ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक आणि जैन इरिगेशनचे संस्थापक कैलासवासी भंवरलालजी जैन यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या उद्यानाला हे नाव देण्यात आलेले आहे. भाऊंनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले आणि जळगावचे नाव जगभरात नेले. भाऊंचे उद्यान हे महाबळ रोडवर म्हणजेच गणपतीनगर परिसरात आहे. उद्यानात प्रवेशद्वाराजवळच दोन्ही बाजूला असलेले कारंजे आणि त्यामधील उद्यानाचे मराठी आणि इंग्रजी नावे आपल्याला आकर्षित करतात. उद्यान दररोज सकाळी 5 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत उघडे असते. विशेष म्हणजे या निसर्गरम्य उद्यानात प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. प्रवेश करताच आतमध्ये प्रथम आपणाला आशीर्वाद मिळतो श्री दत्तगुरूंचा. या उद्यानात सकाळी आणि संध्याकाळी जळगावकरांची मोठी गर्दी असते. इथे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र अशी ओपन जिम आहे. तसेच फिरण्यासाठी एक उत्तम जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे. लहान मुलांसाठी इथे झोपाळे, घसरगुंडे आणि विविध प्रकारची खेळणी आहेतच. त्यामुळे संध्याकाळी इथे मुलाबाळांची खूप गर्दी पाहावयास मिळते. या ठिकाणची खास वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे कलादालन, जिथे एका बाजूला भाऊ म्हणजेच कैलासवासी भंवरलालजी जैन यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास लिखित आणि दृश्य स्वरूपात पाहता येतो. जैन इरिगेशनचे संस्थापक माननीय भंवरलालजी जैन यांना त्यांच्या सामाजिक आणि औद्योगिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. तसेच त्यांनी जळगावमध्येच जैन हिल्स परिसरात महात्मा गांधींच्या विचारांना समर्पित गांधी तीर्थ या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना देखील केलेली आहे. हे सर्व पाहताना वाचताना भाऊंबद्दलचा मनातील आदर आणि प्रेम द्विगुणित होऊन जाते. एका बाजूला भाऊंचे जीवन तर दुसऱ्या बाजूला काव्य रत्नावली अंतर्गत जळगाव आणि खान्देशमधील प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी यांच्याबद्दल माहिती, फोटो आणि त्यांच्या प्रसिद्ध कविता लिखित स्वरूपात आपल्याला पाहता येतात. खरं तर आपले मन आणि हात दोन्ही जोडले जातात खान्देशवासियांना, ज्यांनी आपल्याला इतकी अनमोल रत्न दिलीत. नावच घ्यायची झाली तर अगदी संत जनाबाईंपासून बहिणाबाई चौधरी, भारा तांबे, बाभ बोरकर, शांता शेळके, गदी माडगूळकर, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, ग्रेस, सुरेश भट, भालचंद्र नेमाडे, नादो महानोर, मल्लिका अमर शेख, प्रज्ञा पवार अशा कितीतरी मोठमोठ्या साहित्यिकांची नावे घेता येतील. हे सर्व पाहताना आपण तर अगदी हरकूनच जातो. हे सर्व निवांतपणे वाचता करता तास 2 तास अर्गत सुखदपणे निघून जातात. इथले अजून एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे ओपन थिएटर. साहित्यिक, कवी वा कलाकार कोणीही असो, आपली कला तो या ठिकाणी सादर करू शकतो. मुलाखत, नाटक, नृत्यांचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची मोफत मेजवानी या ठिकाणी जळगावकरांना अनुभवता येते. खऱ्या अर्थाने कलाकाराची जडणघडण आणि समाजासमोर खुल्लेपणाने आपली कला सादर करण्याचे बळ व व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होते. खरोखरच ही खूपच प्रशंसनीय बाब आहे. यामुळे बागेत उपस्थित लहान मुले, पालक, ज्येष्ठ व्यक्ती यांची करमणूक तर होतेच, पण त्यांना मोबाईल आणि सोशल मीडियापेक्षा वेगळं काहीतरी कलात्मक पाहण्याची सवय देखील लागते. खरोखरच या संकल्पनेसाठी हॅट्स ऑफ. खरं तर सगळ्याच शहरात अशी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. आजच्या या धावपळीच्या आणि काँक्रिटीकरणाच्या जगण्यात
प्रत्येकालाच एक शहर वस्तीत जवळच्या जवळ उपलब्ध असणारा निसर्गरम्य सर्व सुखसोयींनी युक्त असा विरंगुळा पाहिजेच. म्हणूनच उद्यानं ही खरं तर शहराचा आणि शहरवासियांचा श्वासच आहेत. आपल्या उद्यानाची काळजी घेणे हे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेव्हा प्लॅस्टिकचा वापर, झाडांची तोडमोड टाळा आणि उद्यानात कचरा टाकू नका. आणि हो, वेळात वेळ काढून शांतपणे या सर्वांचा आनंद व अनुभव नक्की घ्या. सो फ्रेंड्स, कधी जळगावला गेलात तर या खास भाऊंच्या उद्यानाला अवश्य भेट द्या. ही सफर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओंसाठी रमल खुणाला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर. रमण खुणांच्या साक्षीने